चला लवकर ओपनिंग पेअर पाठवा मैदानावरती. ऋषी 11 अर्जुन भाई यांचा संघ आपण बघताय तयार होतोय. तर ऋषी 11 संघ आपण बघू शकाल. अर्जुन भाई पाटील, प्रल्हाद पवार, नागेश पाटील, दिलीप पाटील देसाई. राजन 11 संघातून राजा जाधव कॅप्टन आहेत. बळराम पाटील देसाई, शरद भाने आडिवली, विश्वास रसाळ निळजे, तर संभाजी म्हात्रे कोळेगाव, अनिल भोईर सापाड, नवनाथ म्हात्रे, मनोज पाटील, शशिकांत पाटील, करसन पाटील, वसंत पाटील, आनंद जोशी, संतोष ठाकूर, गुरु म्हात्रे आणि श्रीपद म्हात्रे अशी ही लिस्ट आमच्याकडे. पण हे सगळेच खेळाडू उपस्थित आहेत की नाही हा देखील प्रश्न आहे. लॉर्ड्स काल पाठवले होते, दुसरा सामना होता, पण तरीही काही खेळाडू अनुपस्थित आहे. पण सगळे अनुपस्थित राहिले तरी शाहू पाटील अनुपस्थित कधीच राहणार नाही, कारण त्यांना त्यांच्या खांद्यावर जबाबदारी चॉकलेट्स वाटणं, बिस्किट वाटणं. आणि बघा लॉर्ड्स प्रमाणेच मॅचेस या ठिकाणी होतील नंतरच्या सेकंड राऊंडच्या. यातून जो जिंकेल तो कल्याण ग्रामीणशी खेळेल. मॅच थोड्या मागे पुढे झालेले आहेत, पण सेकंड राऊंड वेळापत्रकानुसार होतील. तो ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झालेली आहे. मनोज पाटील सलामीला येत आहेत. मनोज पाटील आपण बघतायत लेजंड 11 संघातून खेळत आहेत. त्यांना आपण किती प्लेयर लावलेत, प्लेयर किती आहेत फिल्डिंगला, जास्त दिसत आहेत 15. मला टायगर प्रीमियर लीगची आठवण आली. 20-20 लावतात. इथे असं काही बंधन आहेत की नाही. तर 13 तुम्ही लावू शकता. 13 ही मर्यादा आहे, 13च्या पुढे नाही. जो एक्स्ट्रा असेल, ज्या कोणाला कमी पडेल त्यांनी त्याच्याकडनं खेळू शकता. अपोजिटकडे 5 आहेत, समोर 15 आहेत. 3 पट जास्त संख्या आहे. इकडे 5च आहेत बॅटिंग साइडला. कोणला बसवाचा प्रश्न पडले मोठा. राग बिग मानू नका, जागा खाली आहे इकडे. मेन संतोषला बाहेर काढलं थोडासा, आता जागा इकडे आहे. चला मॅचला करा सुरुवात. बॉलिंग साठी तयार. त्या ठिकाणी आपण बघताय प्रल्हाद पवार, मॅन फ्रॉम खिळकाळी. पहिलाच बॉल हलक्या हाताने कट करतात पॉइंटच्या दिशेने. तर संदीप दादा पगडे यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर जगन्नाथ दादा पगडे, स्वागत आहे आपलं. कुंदन पगडे आधीच या ठिकाणी लवकर आलेले आहेत. तर पगडे बंधूंचं आगमन झाले, स्वागत आहे. हो यावेळेस मात्र चेंडू वेगाने डॉट बॉल. प्रल्हाद हवेतून यावेळेस मात्र मिड विकेटला, फिल्डर नाहीये डीप मध्ये. चेंडू चाललाय हळूहळू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि या चौकाराने धावसंख्या 5 धावफलकावरती. जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. सगळेजण जेवणाचा आनंद घेत आहेत. जे खेळणार आहेत पुढे त्यांनी थोडं कमी जेवा, नंतर तुम्हाला
धावता येणार नाही. प्रल्हाद पवार पुन्हा एकदा हवेत मिस टायमिंग, झेलची शक्यता आणि वेल जज कॅच. क्या बात आहे, ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल टिपलाय. गुड कॅच मनोज पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. महेश यांनी जबरदस्त झेल टिपलाय. मॅन फ्रॉम जुनी डोंबिवली. वेल जज कॅच. मनोज परतलेले आहेत. न्यू बॅट्समॅन वसंत पाटील मॅन फ्रॉम घारिवली मैदानावरती येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. कोणी नाराज होऊ नका. जिथे कमी तिथे आम्ही या भूमिकेमध्ये तयार राहा. जागा मिळेल तुम्हाला. वाईट बॉल येतोय. वाईटच्या आधाराने एक धाव. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झाली ती म्हणजे 6. पहिलं षटक प्रगती पदावरती. हा चेंडू यावेळेस मात्र मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण जयेंद्र पुराणा चावल. एक काल रेग्युलर मध्ये काय जबरदस्त फिल्डिंग करायची आणि आजही तोच फिटनेस आपण बघतो जयेंद्र यांचा. मॅन फ्रॉम बेतवडे साईनाथ. जबरदस्त खेळ राहिला साईनाथचा. स्लोरवन डॉट बॉल. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय झाली ती 8 धावा झाले. 1 विकेटच्या मोबदल्यात 8 धावा केल्या आहेत. पुढच्या महिन्यात फेब्रुवारी महिन्यामध्ये 45+ ची लीग होणार आहे. तर बघा चप्पलवर जे प्लेयर आहे साईनाथ भोईर सांगतात की त्यांना पॅनल्टी वैयक्तिक पॅनल्टी टीमला नाही लागणार. राजेश पाटील बघा ऑनर सोडून लीग साठी नियम आहे 45+ जर नसाल तर प्लीज आपल्या नावाची नोंदणी करू नका आणि कुठल्याही प्रकारचं बनावट डॉक्युमेंट्स आणण्याचा प्रयत्न करू नका. मित्रांनो आपलं क्रिकेट शिस्तबद्ध क्रिकेट आहे. आपलं क्रिकेट पारदर्शक क्रिकेट आहे. त्यामुळे प्लीज 45+ लीग जी होईल फेब्रुवारीमध्ये त्यात फक्त 45+च खेळतील. 45+ रनिंग अजिबात चालणार नाही. तर 45 ओलांडलेला असला पाहिजे. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत रवी मुठे मॅन फ्रॉम आजदे. उखळण्याचा प्रयत्न चेंडू मागे शॉर्ट थर्ड म्हणजे दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय. केवळ एक धाव लेग बायच्या रूपाने. लेग बायच्या रूपाने धावसंख्या धावफलकावरती 9. रवी पुन्हा एकदा स्विच हिट. कॉड बँडचा अपील. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता वसंत मात्र डगआउटच्या दिशेने येत आहेत. दुसऱ्या विकेटचं पतन मैदानावरती लिजंड 11च्या.
न्यू बॅट्समन संतोष ठाकूर मैदानावरती दाखल होत आहेत. खेळपट्टीवरती सामना करतील रवी मोठे यांचा. मॅन फ्रॉम खिडकाळी. हो आल्या आल्यास दिला तडाखा पाठवलाय मिड विकेटच्या वरून थेट रस्त्यावरती हा चेंडू गेलाय सीमाबाहेर. षटकार. सुखदेव काका म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. फुलटॉस ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे दिलीप पाटील. गुड फिल्डिंग गुड थ्रो. केवळ एकच धाव मिळते. एका धावे धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. षटक दुसरं प्रगती पथावरती. हलक्याद्वारे लॉंग ऑफच्या दिशेने खेळतात. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. थ्रो बघा पण 2 धावा इथून मिळतील. तर निवृत्ती दादाचं आगमन झालेलं आहे. धावा धावफलकावरती आपण बघतो एकूण झाले त्या 18 धावा. षटक 2 झाल्यानंतर दुसरं षटक कंप्लीट झालेलं आहे. चला स्पीड वाढवा बघा. जास्त वेळ घेऊ नका. ऑलरेडी एक मॅचचा टाइम आज वाया गेलाय. राजू सावंत बॉलिंग मार्कवर. राजू सावंत राजू मामा बॉलिंग मार्कवर तयार. स्ट्रायकिंग इनला बॅट्समॅन संतोष ठाकूर. पहिलाच बॉल मिस टायमिंग स्वतः जज करतात. काय एफर्ट्स आहे बघा. या वयामध्ये अशा प्रकारचे प्रयत्न नेहमीच कौतुकास्पद असतात. फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न जबरदस्त झाला होता पण यश आलं नाही. हरकत नाही पण एक धाव इथून मिळेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. स्ट्रायकिंग इनला विश्वास रसाळ येत आहेत. बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक वरती येत आहेत. तर फिल्डिंग मध्ये थोडासा बदल आपण बघतायत. डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला आहे. एक लॉंग ऑफला ऑफ साईडला वेगवान चेंडू बघा. या वयामध्ये इतकी गती विचार करा. तारुण्यामध्ये किती गती असेल. राजू सावंत यांच्या बॉलिंगला सराव सातत्याने करताय. त्याचा फायदा त्यांना होताना दिसतोय. फुलटॉस आहे. ड्राईव्ह केलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक प्रल्हाद त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. हो काय थ्रो आहे ऑन दी स्टंप पण तितका जबरदस्त. रनिंग बिटवीन द विकेट. संतोष ठाकूर जीवाच्या आकांताने धावले आणि क्रीज मध्ये पोहोचले. या 2 धावा येत आहे. धावसंख्या 21. धावा. यावेळेस आपण बघताय डॉट बॉल. 2 धावा. 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 2 धावा
हो हा चेंडू आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी होते या षटकात. आपण बघताय 3 डॉट. केवळ 3 धावा दिल्यात 5 बॉल मध्ये. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी राजेश. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. धावचेची संधी. अपील झालं होतं पण नॉट आउट. पंच नकारार्थी मान डोळावत आहेत. अशा प्रकारे षटक संपलेलं आहे. तिसरा धावसंख्या धावफलकावरती 23 आणि धावांची गती आहे 7.67 प्रति ओव्हर मागे. बॉलिंग मार्कवर नागेश येत आहेत. चौथा षटक घेऊन वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथा. स्ट्रायकिंगला बॅटर त्या ठिकाणी संतोष. आणखीन एक डॉट बॉल. सुरुवात डॉट बॉलने होते. मागच्या ओव्हरमध्ये आपण डॉट बॉल बघितले होते एकूण 3. त्याच्या आधी 1. त्याच्या आधी पहिल्या ओव्हरमध्ये 2. जवळजवळ 7-8 चेंडू डॉट गेलेले या इनिंग मध्ये. कट करतायत. फिल्डर आहेत. गुड फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण. केवळ 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. संपर्क नाही झाला बॅट बॉल मध्ये. शरीराचा वेध घेतो चेंडू. लेग बायचा इशारा अंपायर कोमल हिरवाळे या ठिकाणी करत असताना पंचांच्या भूमिकेत आपण बघितलं. दशरथ सोरकादे मॅन फ्रॉम दावडी. संदीप भाने मॅन फ्रॉम आडिवली. हवेत झेलची शक्यता. सुपर कॅच. आणखीन एक धक्का. राजू सावंत यांनी झेल टिपलेला आहे आणि अशा प्रकारे आपण बघतायत धक्का लागलेल्या मैदानावरती हा तिसरा. न्यू बॅट्समॅन संभाजी म्हात्रे. ओ एज होती बहुतेक. यशांच्या मागे चेंडू ग्रीप करता आला नाही राजू सावंत यांना. येतो हा डॉट बॉल. पुन्हा एकदा नागेश पाटील. अप्रतिम गोलंदाजी. आणखीन एक वेगवान चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. चौथ्या षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 25. या ओव्हरमध्ये केवळ तर 2च धावा आल्यात नागेश पाटील यांच्या. इकॉनॉमिकल षटक. एकूण 25 धावा. चला फिल्डिंग लगेच लावा. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 1-1.5 मॅचचा वेळ आधीच वाया गेलेला आहे. शेवटच्या मॅचला आपल्याला अंधार होऊ शकतो. तर दुपारच्या भोजनानंतर पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्स मध्ये आमचे स्कोरर अशोक पाटील मॅन फ्रॉम फडकेपाडा यांचं आगमन होते. पण ते जेवणा
केल्यानंतर मात्र जनार्दन पाटील यांनी चांगला सपोर्ट त्यांना केला, त्यांनी स्कोरिंग केली. त्यांचेही मनापासून आपण आभार व्यक्त करूया. स्ट्राईकला विश्वास रसाळ या ठिकाणी येत आहेत, सलामीला आलेले आहेत आणि अखेरच्या ओव्हरमध्ये सामना करतील गोलंदाज. फुलटॉस, ओ चंद्रकडनं झाले चूक, चेंडू गेला सीमारेषे बाहेर, चौकार. त्या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती 29. तर बॉलिंग मार्कवर अर्जुन भाई. स्लो रन चेंडू, डॉट बॉल, गुड बॉलिंग. कॅप्टन ऑफ टीम अर्जुन भाई त्या ठिकाणी बॉलिंग करत असताना फुलटॉस हुक केलाय, हा देखील जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. तर प्रेषित आताच इंग्लंडवरनं आलेले आहेत. प्रेषित तिथे 2 सेंचुऱ्या मारलेल्या आहेत आणि थेट इथे आलेले आहेत टेनिस बॉल क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी. मोत्रे दळवी यांचे आगमन झाले. 16-11 साठी रिव्ह्यू घेतलेला आहे, चेक करूया आपण. बॅटिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे. चेक करायला या कोणीतरी प्लीज. जनार्दन पाटील, आपण कमिटी मेंबर, बघा आम्हाला तर राईट्स नाही आहेत, गरज नाही. या कोणीतरी प्लेअर या. कृष्णदादा या, आपण कृष्णदादा जेवत आहेत आमचे. इट्स अ नो बॉल. ओव्हर द वेस्ट हाईट, कमरेच्या वर होता. नो बॉल, नो वरती एक अतिरिक्त धाव मिळेल. हा चांगला चेंडू आहे, डॉट बॉल येतोय. चौतीस रन. चांगला चेंडू होता यावेळेस, मात्र शॉर्ट कव्हरच्या दिशेने एक धाव या दरम्यान येईल. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 35. यावेळेचे एकूण चेंडू आपण बघितले झालेले ते म्हणजे 4. टू टू गो. 2 चेंडू शेष आहेत. अर्जुन भाई पाटील अखेरचा षटक हाताळत आहेत. संघनायकाच्या भूमिकेत ऋषी 11 हा संघ मैदानावरती खेळतोय. अपील पंचांनी स्वीकारलेलं आहे. फलंदाज बाद होत आहेत. त्या ठिकाणी आपण बघतोय संभाजी म्हात्रे.
न्यू बॅट्समन करसन पाटील मॅन फ्रॉम घारिवली यांचं आगमन होत आहे खेळपट्टीवरती. एक चेंडू शेष आहे. तर नागोंबरेश्वर क्रीडांगण वाकर येथे स्पर्धा सुरू आहे. फुलटॉस ड्राईव्ह केलाय. खराब फिल्डिंग पाहायला लागून चेंडू डायव्हर्ट झालाय आणि दिलीप पाटील डीप मधून येतात. तोपर्यंत या 3 धावा इथून पूर्ण करतायत. चौथ्या धावेसाठी प्रयत्न आणि 3 धावा येतात अखेरच्या बॉलवरती. एकूण धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. 39चं टार्गेट इथून विजयासाठी पूर्ण करायचं आहे ऋषी इलेव्हन या संघाला. तर आपण दुसऱ्या सत्राकडे ऐकूया धावते वर्णन योगेश पाटील मॅन फ्रॉम मुंबई यांच्या आवाजात, जिथे 39 धावा करायच्या आहेत ऋषी इलेव्हन अर्जुन भाई यांच्या संघाला. तर यापुढील होणारा सामना सोहम इलेव्हन कर्णधार मोतीराम दळवी विपक्ष डोंबिवली ग्रामीण कर्णधार महेंद्र म्हात्रे. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे आहे. सोहम इलेव्हन कर्णधार मोतीराम दळवी यांची टीम, त्यांच्या विपक्ष असेल डोंबिवली ग्रामीण इलेव्हन कर्णधार महेंद्र म्हात्रे यांचा संघ. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे आहे. यापुढील सामना पहिल्या फेरीतील शेवटची लढत. पहिल्या सत्राचा जर विचार केला गेला तर ऋषी इलेव्हन धावसंख्येचं टार्गेट 39 करायचे आहेत. 30 चेंडू 39 धावसंख्येचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये.
माझ्या टीम मध्ये आहे त्याचं झोल कुठं आहे तो झोल कुठं आहे जरा सत्यवान पाटीलला दातिवली का दातिवली सत्यवान पाटील आता गेला ना इकडे कुठे हे जय राजूरो सर पाटीलला बोलो राजूरो सर राजूरो का दादांच्या अच्छा टॉस करून घेऊया आपण सोहम शेवटचा चला दोन्ही संघाचे कर्णधार सोहम 11 मोतीराम दळवी यांचा संघ त्यांच्या विपक्ष असतील डोंबिवली ग्रामीण कर्णधार महेंद्र म्हात्रे यांचा संघ दोन्ही संघाचे कर्णधार बळीराम पाटील यांच्या हस्ते नाणेफेकी केली जाईल दोन संघांमध्ये सोहम 11 विपक्ष डोंबिवली ग्रामीण 11 प्लेयर्सची मागणी केली जाते का बळीराम पाटील यांच्या हस्ते नाणेफेकी केली जाते मुख्य व्यासपीठावर सोहम 11 विपक्ष डोंबिवली ग्रामीण 11 या दोन संघांमध्ये कर्णधार मोतीराम दळवी आणि कर्णधार म्हात्रे महेंद्र म्हात्रे या दोन संघांमध्ये तर डोंबिवली ग्रामीण 11 संघ कर्णधार महेंद्र म्हात्रे यांच्या संघाने नाणेफेकी जिंकली आहे चला पंच सामना सुरुवात करायचा आहे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये कोमल हिरवळे मॅन फ्रॉम पिसवली उंबरडे जय मसोबा 40+ स्पर्धेमध्ये खूप चांगल्या प्रकारची कामगिरी आम्हाला पाहायला मिळाली होती कोमल हिरवळे यांच्याकडून सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर आहेत जयेंद्र आहेत स्ट्राईकवर आणि नॉन स्ट्राईकला अर्जुनभाई पाटील खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहिली त्यांच्या स्वरूपात शेवटचं स्लॉगिंग ओव्हरचं षटक हाताळलं खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली प्रथम सत्रामध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी संभाजी म्हात्रे येतं 30 चेंडू आणि 39 धावसंख्येचं लक्ष जिंकण्यासाठी चला पंच स्पीडअप करायचंय सामन्याला चला गेम पे करायचे गेम ऑन लेट्स प्ले पहिला चेंडू इनसाइड आउट चालला जवा फटका क्षेत्ररक्षक कोणी नसेल चेंडू चाललाय हवाई सफर करतोय षटकार पहिल्या चेंडूवर आगास केलाय षटकाराने जयेंद्र पाटीलच्या बॅट मधून हा देदाना षटकार 39 धावसंख्येचं लक्ष असताना पहिल्या चेंडूवर आगास केलाय षटकाराने उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला इनसाइड आउटचा हा फटका होता पहिल्या चेंडूने क्षेत्ररक्षणाचे जाळे हलवलंय पहिल्या षटकाराने क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस करण्यास भाग पाडलंय जयेंद्रने
आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक डीप मध्ये असतील. शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवला गेलाय. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जयेंद्र पाटील आणि अर्जुनभाई पाटील यांच्या पुढील चेंडू पुन्हा एकदा संभाजी. अजून एक मोठा फटका. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक येतील. तोपर्यंत एक टप्पा घेत असताना दुसऱ्या टप्प्यावर जाताना शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवला गेलाय. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहू शकाल. नक्कीच चेंडू हवेत होता परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडूने टप्पा घेतला. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवला गेला परंतु 2 धाव कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 10 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. चांगला स्टार्ट इथे मात्र पाहायला मिळतोय. यावेळेस फुलरलेचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवला गेलाय. खूप चांगल्या प्रकारचा एफर्ट तिथे पाहायला मिळालाय. हॅलो यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील. शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवला गेलाय. एकापेक्षा जास्त काही नसेल. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळत. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी अर्जुनभाई पाटील येत आहेत स्ट्राईकवर. पहिला चेंडू खूप चांगल्या प्रकारचा फटका. क्षेत्ररक्षण देखील तेवढ्याच प्रकारचं आणि डायरेक्ट हिट. दोन्ही क्षेत्ररक्षक एकाच बाजूला होते आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा तिथे पाहू शकाल. डायरेक्ट हिट केलं. रॉकेट थ्रो पाहायला मिळाला आणि डायरेक्ट एस्ट्यांचा वेध घेणारा हा थ्रो. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय जयेंद्र पाटील. ज्या जयेंद्र पाटीलच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार पाहायला मिळाला होता त्या जयेंद्र पाटीलला इथे मात्र रनआउटच्या स्वरूपाने तंबूच्या आश्रयाला जावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रल्हाद पवार येतोय. जयेंद्रने खूप चांगल्या प्रकारचं स्टार्ट दिलं होतं परंतु क्षेत्ररक्षण खूप चांगल्या प्रकारचं तिथे पाहायला मिळालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. एक गडी बाद 11 या धावसंख्येवर जाऊन धावसंख्या पोहोचली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रल्हाद येतोय. पहिला चेंडू फेस करेल. पॉवर प्ले षटकातील दुसरं षटक. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. 3 क्षेत्ररक्षक पॉवर प्ले सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये लॉंग ऑन, लॉंग ऑफ तसेच मिड विकेटला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक. नवीन गोलंदाज वसंत येतोय. प्रल्हाद पवार पहिला चेंडू फेस करेल. पहिला चेंडू आडव्या बॅटने समोरच्या दिशेला खेळून काढले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 13 या आकड्यावर. फुलरलेनचा चेंडू हवेत आणि चुकी होणार नाही. एक मात्र दुसऱ्या चेंडूवर प्रल्हाद पवारला मात्र तंबूचा आश्रय घ्यावा लागतोय. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळला. फुलरलेनचा चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षक शोधून काढलं. गॅप सिलेक्शन करता आलं नाहीये. चेंडू मध्ये वेग होता त्यामुळे गॅप सिलेक्शन पूर्णपणे करता आलं नाही. डायरेक्ट चेंडू मिड ऑफच्या हातामध्ये जाऊन विसावला. सुंदर असं झेल तिथे पटकावत असताना नवीन फलंदाज दिलीप पाटील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत.
संतोष होते तिथे. खूप चांगल्या प्रकारचा वेल जज कॅच तिथे पाहायला मिळाला. विडॉप आपला पॉवरप्ले सर्कल यार्डमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना खूप चांगल्या प्रकारचा झेल तिथे पटकावला. नवीन फलंदाज दिलीप पाटील येत आहेत. खूप चांगल्या प्रकारचा खेळ सातत्याने त्यांच्या मार्फत पाहायला मिळाला. तोच दिलीप पाटील 40+ मध्ये खूप चांगल्या प्रकारचा खेळ करताना पाहायला मिळतात. आता मात्र 40+ माध्यमाने हाफ ट्रॅकर होता. थोडंसं का होईना शरीरापासून दूर ठेवलं होतं चेंडूला, त्यामुळे चेंडूपर्यंत पोचता आलं नाहीये. हाफ ट्रॅकर होता, वेगवान चेंडू होता. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप पंच आम्हाला सांगतात येस इट इज वाईड. ह्या आधीचा चेंडू देखील त्याच प्रकारचा होता, परंतु यावेळेस थोडासा किंचितसा आउटसाइड द ऑफ स्टंप होता, त्याचमुळे ते पण दंडित केलं गेलं गोलंदाजाला. फुलरलँडचा चेंडू ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतील चेंडूपर्यंत पायाने अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार दिलीप पाटीलच्या बॅटमधून. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पळत जाऊन आता मात्र पोहोचलाय 18 या धावसंख्येवर. दुसरं षटक अजूनही मार्गस्थ. यावेळेस स्क्वेअर कट करायचा होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क व्यवस्थितरित्या जुळला नाही, परंतु 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा अर्जुनभाई पाटील येतात स्ट्राईकवर. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी चेंडू पर्यंत पोचता आला नाहीये. सातत्याने अशा प्रकारची गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. वसंत पाटील यांच्याकडून फक्त आणि फक्त 8 धावसंख्या खर्च केली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली 19 या आकड्यावर. 18 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. फलंदाजी करत असताना ऋषी 11 अर्जुनभाई पाटील यांचा संघ. 18 चेंडू आणि 20 धावसंख्येचं समीकरण. नवीन गोलंदाज करसन येत आहेत. सामोरे जातील दिलीप पाटील. थोडस फुमलिंग पाहायला मिळते. पहिल्या चेंडूसाठी रचना आखल्या जात आहेत, क्षेत्ररक्षणाचं जाळं आखलं जात आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू हाफ हेलिकॉप्टर उडवला होता. बी स्पीड पाहायला मिळतो. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट केले गेलेत. वेगवान चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अक्षरशः खोदून काढला होता. हेलिकॉप्टर, हाफ हेलिकॉप्टर म्हणता येईल. यावेळेस ऑन साइडला नो मॅच लँड मध्ये चेंडू जाईल, थांबणार नाही. गोळीच्या वेगाने 4 धावांसाठी चौकार. फक्त आणि फक्त दिशा दिली होती बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक बहुतांश त्या क्षेत्रामध्ये नसतो आणि तेच पाहिलं
दिलीप पाटील यांनी फक्त आणि फक्त वेगवान चेंडूला दिशा दिली आणि अशा प्रकारे 4 धावांसाठी हा फटका दिलीप पाटील यांनी सजवला. यावेळेस पुन्हा एकदा खूप चांगलं क्षेत्ररक्षण पॉवर प्ले सर्कल यार्ड मध्ये. काय फटका खेचलाय अर्जुनभाई पाटील यांनी, परंतु एलिव्हेशन थोडं कमी मिळालंय. एक टप्पा घेत असताना दुसरीचा प्रयत्न इथे मात्र पूर्ण केला जातोय 2 धावेच्या मदतीने. तर मात्र धावसंख्या फ्लाय होतोय 28 या आकड्यावर. अजून एक मोठा फटका खेळण्याचा विचार इथे फसलाय. नक्कीच चेंडू पडल्यानंतर थोडस वळण प्राप्त करून हायटेड चेंडू पडल्यानंतर खाली राहतो, कधी चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय. यावेळेस पुन्हा एकदा खूप चांगल्या प्रकारचा फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावीच्या मदतीने धावसंख्या फलक तर मात्र जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर रशी 11 संघाची धावसंख्या 30. जिंकण्यासाठी आता मात्र समीकरण उरलाय 9 धावसंख्येचं. पाण्याची मागणी केली जाते. नऊ धावसंख्येची गरज जिंकण्यासाठी. 12 चेंडू 9 धावा. पहिल्या षटकाचा जर विचार केला गेला तर संभाजी म्हात्रे यांनी हाताळलेलं शतक 11 धावसंख्येचा खर्च केला होता. त्यानंतर वसंत पाटील याने खूप चांगल्या प्रकारचं षटक हाताळलं. 8 धावा खर्च केले, फक्त 1 गडी बाद केला. त्यानंतर तिसरं षटक करसन पाटील 11 धावसंख्या खर्च केल्या. त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. दिलीप पाटील यांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाले. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून 2 चौकार तसेच 1 दुहेरी धावसंख्या पाहायला मिळाली. तसेच सलामीचा 1 मात्र फलंदाज अर्जुनभाई पाटील यांनी खूप चांगल्या प्रकारची साथ इथे मात्र दिली. 2 दुहेरी धावसंख्या त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. अशा प्रकारे धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली. आता मात्र जिंकण्याचं समीकरण 12 चेंडू आणि 9 धाव. 4.5च्या सरासरीने धावसंख्या कुटावी लागेल. परंतु ज्या प्रकारची फलंदाजी करतायत अर्जुनभाई पाटील आणि दिलीप पाटील, कुठेतरी विचार असेल या षटकामध्ये धावा बनवण्याचा. परंतु एक आव्हान असेल. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथे मात्र आता साकारली जाईल ही अपेक्षा करूया. संतोष येत आहेत. पहिला चेंडू मोठा प्रहार पाहायला प्रयत्न केला होता, परंतु चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी. नक्कीच चेंडू पडल्यानंतर काही चेंडू खाली राहत आहेत, काही चेंडू अतिरिक्त उसळी प्राप्त करतायत. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. हलक्या हाताने बॉटम हँडचा वापर. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. समीकरण आता मात्र उरलाय 10 चेंडू 8 धावसंख्या. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. हाफ ट्रॅकर होता परंतु गतीने बीट केलाय. नक्कीच ऑन साइडला मोठा प्रहार करायचं होतं, परंतु आता मात्र समीकरण थोडस मिळतं जुलतं होत चाललंय. मात्र आडव्या बॅटने समोरच्या दिशेने खेळून काढलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते. हा सामना शेवटच्या ओव्हर मध्ये जाईल. अशा प्रकारची जर गोलंदाजी केली तर मॅचला आता मात्र शेवटच्या क्षणाला मजा येईल.
प्रयत्न चालू आहे दोन्ही संघांकडून. यावेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या समोर आणि शेवटच्या क्षणाला हाताला ब्रश होऊन चेंडू जमिनीवर आदळतोय आणि त्याचा परिणाम इथे मात्र निर्णायक क्षणाला 2 धावेने. ह्या 2 धावा कुठेतरी महागड्या ठरू शकतात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ हे सातत्याने म्हटलं जातं, तेच आता इथे मात्र महागडं ठरू शकतं. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला अक्षरशः खोदून काढलाय. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र अर्जुनभाई पाटीलने नकार दिलाय. अशा प्रकारे 4थं षटक समाप्त होतो आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावर. 7 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. सेट फलंदाज आहेत दिलीप पाटील आणि अर्जुनभाई पाटील. सलामीचा एक मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजूनही क्रीजवर आहे. तसेच खूप चांगल्या प्रकारची साथ दिलीप पाटील यांनी दिली. 4थ्या षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती संतोष ठाकूरने, परंतु क्षेत्ररक्षणाने त्याची साथ मिळाली नाहीये. शेवटचं 4थं षटक हाताळत असताना संतोष ठाकूर यांनी फक्त आणि फक्त 5 धावसंख्या खर्च केल्या. आता मात्र निर्णायक षटक हाताळण्यासाठी या पाहूया पंच कोणाच्या खांद्यावर जिम्मेदारी देतात. 6 चेंडू 4 धावसंख्येचं समीकरण येऊन ठेपलंय. रोमांचक अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॉलर्स नेम प्लीज. गुरुनाथ येतात. निर्णायक षटक हाताळण्यासाठी 6 चेंडू आणि 4चं समीकरण असताना कर्णधाराने खांद्यावर जिम्मेदारी दिली गुरुनाथ यांच्यावर. पाहूया रोमांचक अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकवर आहेत दिलीप पाटील. फ्लायटेड चेंडू होता ऑन साइडला डीप मध्ये. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न कदाचित धोक्याची घंटा वाजू शकते आणि दुसऱ्या धावसाठी धावचित होत आहेत अर्जुनभाई पाटील. 1 धाव कंप्लीट केली गेली होती. दुसरीचा प्रयत्न मात्र दुसऱ्या धावेवर अर्जुनभाई पाटील यांना परतावं लागत आहे. तर मात्र समीकरण उरलंय 5 चेंडू 3 धावसंख्येचं समीकरण. नवीन फलंदाज येत आहेत, परंतु स्ट्राईकवर अजूनही दिलीप पाटील आहेत. आता मात्र सेट आहेत. 5 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज, परंतु असे समीकरण देखील रोखताना आपण पाहिलं आहे. त्यासाठी क्षेत्ररक्षणाची साथ असणे गरजेचं. यावेळेस फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट आणि त्याचा फायदा. इथे मात्र बाईकच्या स्वरूपाने 1 धाव. क्षेत्ररक्षणाची साथ मिळायला हवी. क्षेत्ररक्षणाला चुकाल तर विजयाला मुकाल, हे सातत्याने म्हटलं जातं. आणि अशा क्षणी जेव्हा गोलंदाज निर्णायक क्षणी आपल्या मेहनतीची पराकाष्ठा करत असतो आणि त्यावेळेस अशा प्रकारचं एखादं मिसफिल्ड, आत्मविश्वास कुठेतरी कमी होतो. चांगला चेंडू हाताळला होता, परंतु ज्या प्रकारे फलंदाजाला समजला नव्हता त्याच प्रकारे यष्टीरक्षकाला देखील तो चेंडू समजला नाही. नक्कीच क्लोज किपिंग आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या चुका
आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु एक चांगली जमिनीची बाजू दबाव असतो फलंदाजाला त्या हलक्या हाताने डायरेक्ट हिटची जरूर संधी होती, परंतु हलक्या हाताने एक धाव इथे मात्र चौट्या स्वरूपात प्राप्त केली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फरक आता मात्र पोहोचलाय 38 या धावसंख्येवर. एक धावसंख्येची गरज आता मात्र जिंकण्यासाठी. दिलीप पाटील ऑन स्ट्राईक. फ्लायटेड चेंडू, पुन्हा एकदा चेंडू नक्कीच हवेत होता परंतु कॅरी झाला नाही आणि अशा प्रकारे विजयाचा फटका